नमस्ते मित्रांनो, रानातले खळेदळे काय असले तर आबाळाचं वातावरण आहे, काही झाकून करून ठेवा, कारण लातूरकडून आबाळ भरपूर आलेला आहे. त्याच्या अवघानं काही झापापाकीचं असलं तर गुळी फिळी जनावराचे कडबे फिडबे वाटलं होते ती झाकून व्यवस्थित ठेवा. आणि हे बघा, शेळ्या घेऊन निघालेलो आहे गावाकडं. आणि सिद्धार्थ तेव्हा तिथं झोपलाय, ते आलाय शाळेतून, सुट्ट्या लागल्यात. त्याच्या अवघानं शेळ्याकडं म्हणण्यापेक्षा दाऱ्याकडं आणलेलं आहे ती, पण ते येताना यायचंय म्हणला संग. चल बाबा म्हणलं, काय त्याला जाऊ बोलत बोलत. तिथं बसलेला आहे ती. तर अशा पद्धतीनं चालला. आज पाण्याची हरबड झाली, लाईटीचं परेशानी असल्या पाहिजे, जनावरला पाणीच भेटलं नाही दुपारचं. आता पाण्यावर जायचं खाली हौदावर. कसं आहे कांडागडी, कस काय सिद्धार्थ शेळ्याकडं हो करमायले का नाही? मोबाईलनं पार बेडा झालाय, पण लय मोबाईल बघायला. ऊसाची क्वालिटी बेण्याचं नाही तुडवून लावलेलं हे, याची फूट चांगली आहे. एक एक रोपं लावलेली आहे इथं. आणि तुरीचं रान असल्यानं थोडं सेटअप लवकर झालेलं नाही उशी. सावरून आता एक पाऊस बी एक पडलाय चांगला. आणि एका डोळ्याला फुटव्याची संख्या जास्त आहे. आता काही एकच ठोंब आहे. हे पुढे होता, याला मोपता यायचे नाही तेवढ्या संख्येत ही आहेत. तरी कमीत कमी एका ठोंबडीला 22-25च्या आसपास डोळे आहेत. ह्याचं काय वैशिष्ट्य आहे की 86-032चं बेन जे आहे कारखान्याचं, ते फुटवालय करतं असं. ठोंबडी म्हणजे एक मुळीचं जाऊ दे, मुळीचं बॅटड होतं एक एक. तर ती जरा थोडं सेटअप व्हायला परेशानी करते. पण हाय चांगल्या क्वालिटीचं आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. जायचं गावात.